विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या पहिल्याच भाषणानं लोकसभेत तुफान गदारोळ पाहायला मिळाला। सत्य आणि अहिंसेचं महत्त्व सांगताना राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांच्या हिंदुत्वावरच सवाल उपस्थित केला। राहुल गांधींच्या अभय मुद्राच्या सिद्धांतानं लोकसभेत आज रणकंदन पाहायला मिळालंय। विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या पहिल्याच भाषणानं गदारोळ। राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केल्याचा विरोधकांचा आरोप। अभय मुद्राच्या सिद्धांतानं लोकसभेत रणकंदन। विरोधी पक्षनेता म्हणून लोकसभेत राहुल गांधींनी केलेलं पहिलंच भाषण वादग्रस्त ठरलंय। राहुल गांधींनी भगवान शंकराची प्रतिमा सभागृहात आणून दाखवली। भगवान शंकर अभय मुद्रेच्या माध्यमातून निर्भय बना, घाबरू नका असा संदेश देत असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रभू येशू आणि गुरु नानक देव यांचाही फोटो सभागृहात झळकवला। हे सगळे घाबरू नका, हिंसा करू नका असा संदेश देत असल्याचं राहुल गांधींनी सांगितलंय। लोकांना घाबरवणारे सत्ताधारी हिंदू असूच शकत नाही असा आरोपही राहुल गांधींनी केला। जीसस क्राइस्ट की इमेज में भी अभय मुद्रा, डरो मत, डराओ मत। और जीसस क्राइस्ट ने कहा कि अगर आपको कोई थप्पड़ मारता है तो दूसरा गाल दिखा दो। उसके बाद बुद्ध भगवान अभय मुद्रा, डरो मत, डराओ मत, अहिंसा। मतलब और अंत में महावीर, डरो मत, डराओ मत, अभय मुद्रा। राहुल गांधींच्या वक्तव्यानं सत्ताधारी मात्र चांगलेच संतापले। प्रचंड गदारोळ झाला। राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केला असून माफी मागण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली। ये विषय बहुत गंभीर है। पूरे हिंदू समाज को हिंसक कहना ये गंभीर विषय है। राहुल गांधींनी सभागृहात दाखवलेल्या प्रतिमांवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी आक्षेप घेतला। संसद कामकाजाच्या नियमावलीचा त्यांनी दाखला दिला। आपके माननीय सदस्यगण 353 का नियम बता रहे थे। 352 का नो 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 प्लीज 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 नो। आपने कहा इस नियम प्रक्रिया से सदन चलना चाहिए। नियम प्रक्रिया में कोई भी प्ले कार्ड, कोई भी चिन्ह को सदन में नहीं दिखाया जा सकता। आपने कहा नियम से, ऐसा नहीं है। माइक दीजिए सर। जी सर, क्या इस हाउस में शिव जी की फोटो दिखाना मना है? राहुल गांधींचं पहिलं भाषण गदारोळासाठी कारणीभूत ठरलंय। विरोधी पक्षनेता म्हणून फक्त वाद निर्माण करणं किंवा सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणं एवढंच काम नाही। विरोधी पक्षनेत्याला विकासाच्या मुद्द्यावर लोकसभेत साधक बाधक चर्चा घडून आणावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।